नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण काय करणार आहोत, तो जो काही आपला जीवशास्त्राचा टॉपिक आहे, म्हणजे विज्ञान विषयाचा सगळ्यात सोपा टॉपिक, जे जीवशास्त्र आपण त्याला म्हणतो, बायोलॉजी. तर तो टॉपिक आपण आज घेणार आहोत. तर याच्यामध्ये असलेला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात बेसिक टॉपिक तो म्हणजे सेल, म्हणजे पेशी. तर हा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता मागच्या लेक्चरला आपण काय केलं होतं, तर जो काही सिलेबस आहे टोटल, त्याच्यामध्ये विज्ञान विषयामध्ये जे काही घटक आहेत टोटल, जसं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, त्यानंतर तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर ह्या सगळ्या विषयांची आपण व्यवस्थित अभ्यासक्रमाची जी काही पूर्वरचना आहे किंवा त्याचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणार आहोत ऍक्च्युअल सिलेबस काय आहे, सिलेबसमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, कोणते बेसिक पॉईंट महत्वाचे आहेत, तर ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण सगळ्यात सोपा आणि सगळ्यात बेसिक विषय या ठिकाणी निवडलेला आहे, तो म्हणजे कोणता, जीवशास्त्र. त्याच्यामध्ये आपण आज घटक बघणार आहोत सेल. सेल म्हणजेच काय बाळांनो, पेशी. बघा, सेल म्हणजेच काय, पेशी. आपण ठरवल्याप्रमाणे दोन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी बघणार आहेत पेशी. तर आपण या ठिकाणी पेशी हा घटक घेत आहोत, जो अत्यंत बेसिक आहे आणि सगळ्यात गरजेचा पण आहे. मानवाच्या शरीरामध्ये असलेला सर्वात लहानात लहान घटक म्हणजे कोणता, तर पेशी. मानवच नाही तर प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये असणारा सगळ्यात छोटा घटक कोणता असेल, तर तो कोणता असतो, पेशी. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पेशींचे आकार किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही पेशी दाखवल्या आहेत, तर या पेशींची नावं काय आहेत, त्यांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, त्या पेशी कुठे सापडतात, त्यांचं कार्य काय आहे किंवा त्या कशा पद्धतीने काम करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले काय बघायचे, तर पेशी म्हणजे काय. बघा, पेशी तर बघायचे, मग पेशीला काय म्हणतात, त्याची व्याख्या कशा पद्धतीने केली जाईल ते लक्ष द्या. तर पेशी म्हणजे काय, पेशी सजीवांचे पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतं. बघा, जी काही पेशी आहे, तर ती मानवाच्या शरीरामध्ये असलेला कोणता घटक आहे, तर रचनात्मक आणि कार्यात्मक. रचनात्मक म्हणजे आपण याला काय म्हणूया, स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल आणि कार्यात्मक म्हणजेच काय, फंक्शनल. कार्यात्मक म्हणजेच फंक्शनल. तर तुमची जी काही सेल आहे, जी काही पेशी आहे, तर ती पेशी काय आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक सगळ्यात लहानात लहान घटक आहे. कसा आहे, लहानात लहान. हा एक शब्द लक्षात ठेवा, लहानात लहान. कार्यात्मक घटक तर आहे, रचनात्मक घटक तर आहे, परंतु कसा आहे, लहानात लहान. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय कळलं, की पेशी सजीवांचे पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. आणि तो घटक कसा असतो, तर लहानात लहान. प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये कोणताही अवयव तयार होताना पेशीची गरज त्या ठिकाणी असते. आपण बघतो की प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये काय असते बाळांनो, पेशी असते. तर पेशी म्हणजेच काय आपण म्हटलं, सेल. आता लक्ष दे व्यवस्थित, आपण पेशी बघूया. आपण पेशीलाच काय म्हटलं, सेल. आता ज्यावेळेस आपण एखाद्या सजीवाचं शरीर बघतो, तर सजीवाचं शरीर बघताना ते कशा प्रकारे निर्माण झालेलं आहे, त्या शरीराची रचना कशा पद्धतीने झालेली आहे, तर हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले सगळ्यात लहान घटक येतो तो म्हणजे पेशी. कोणता घटक येतो बाळांनो, पेशी. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, सेल. वेगवेगळ्या सेल एकत्र येऊन बनते टिश्यू. काय बनते बाळांनो, टिश्यू. या टिश्यूलाच आपण म्हणतो ऊती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती एकत्र येऊन बनते तो एक अवयव, म्हणजेच ऑर्गन. ऑर्गन म्हणजेच काय, अवयव. आणि वेगवेगळे अवयव एकत्र येऊन त्या ठिकाणी काय बनत असते, तर अवयव संस्था, म्हणजेच ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम, यालाच आपण काय म्हणतो, अवयव संस्था. आणि ह्या अवयव संस्था एकत्र येऊन बनतं ते एका सजीवाचं शरीर. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्यात, की पेशी म्हणजे काय, तर पेशी म्हणजे सेल. सेल पासून काय बनतं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल एकत्र येऊन बनते ते टिश्यू, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, ऊती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती एकत्र येऊन काय बनतो, तर एक अवयव त्या ठिकाणी बनत असतो. आणि अवयव एकत्र येऊन बनते ती एक अवयव संस्था. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अवयव संस्था एकत्र येऊन एका मानवाचं, एका सजीवाचं शरीर त्या ठिकाणी बनत असतं. आता आपण जर समजा म्हटलं की एखादी पेशी आहे, आपण उदाहरण पण पाहूया त्याचे. समजा आपण एक पेशी घेतली, आपल्या शरीरामध्ये कुठलीही एक पेशी आहे, समजा ही एक पेशी आहे. ह्या पेशी एकत्र येतात, ठीक आहे. ह्या पेशी इथे काय झाल्या, एकत्र आल्या आणि त्यापासून काय बनली, एक ऊती बनली. त्यानंतर वेगवेगळ्या ऊती एकत्र आल्या.
बघा ही एक उती होती, त्यानंतर इकडच्या साईडला पण एक उती आली आणि हे एकमेकांना जोडल्या गेला, यापासून काय बनला एक अवयव. आणि वेगवेगळे अवयव एकत्र येऊन, समजा हा एक अवयव आहे, हा एक आहे, हा एक आहे, एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये जेव्हा सगळे अवयव एकत्र काम करतात तेव्हा आपण त्याला म्हणतो अवयव संस्था. आता वेगवेगळे अवयव संस्था आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहेत, जसं की श्वसन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, प्रजनन संस्था असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही संस्था आहेत अवयव संस्था त्या तुम्हाला माहित आहेत. तर प्रत्येक अवयव संस्थेमध्ये ज्या काही अवयवाचा समावेश असतो तर तो अवयव कशापासून बनलेला असतो, उतीपासनं, आणि त्या उती कशापासून बनलेल्या असतात तर पेशीपासनं. म्हणून आपण पेशीला काय म्हणतो तर प्रत्येक सजीवाच्या शरीरातील लहानात लहान कार्यात्मक आणि रचनात्मक असलेला घटक म्हणजेच कोणता तर पेशी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेशी क्लिअर झाली आहे. पेशी म्हणजे काय, सजीवांचे पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक. याच्यामध्ये कोणाला काही अडचण नसावी. सेलपासनं म्हणजे पेशीपासनं उती बनते, उतीपासनं अवयव बनतात आणि अवयवांपासूनच बनते ती अवयव संस्था, आणि अवयव संस्था एकत्र येऊन बनतं ते एखाद्या सजीवाचं शरीर. हे या ठिकाणी सगळ्यांना क्लिअर झालं असेल. नंतर पहा, आता पेशी तर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली की पेशी काय असते, लहानात लहान घटक आहे, रचनात्मक आहे आणि कार्यात्मक घटक त्या ठिकाणी आहे. आता आपल्याला काय बघायचंय तर पेशींचे प्रकार. सगळ्यात पहिला प्रकार या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे आदिकेंद्रकी पेशी. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल्स. काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, प्रोकॅरियोटिक सेल्स. त्यानंतर आदिकेंद्रकी आणि दुसरा प्रकार आपण त्या ठिकाणी बघतो दृश्य केंद्रकी पेशी, ज्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल. काय म्हणतात बाळांनो, युकॅरियोटिक सेल. आता आपण पेशी म्हणजे काय ते पाहिलं होतं की रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. आता आपल्याला काय पाहायचंय की पेशींचे प्रकार किती. तर पेशींचे प्रकार किती तर 2 आहेत. पहिला प्रकार त्या ठिकाणी बघितला आपण आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच काय, प्रोकॅरियोटिक सेल. त्यानंतर दुसरा प्रकार आपण त्या ठिकाणी बघतो युकॅरियोटिक सेल म्हणजेच दृश्य केंद्रकी पेशी. आता आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय तर अत्यंत सोपं आहे. पहा, प्रत्येक पेशीमध्ये असतं ते केंद्रक. प्रत्येक पेशीमध्ये काय असतं, केंद्रक. आता केंद्रक म्हणजे काय, केंद्रकाचं कार्य काय हे आपण पुढे बघणारच आहोत. आता फक्त काय लक्षात ठेवा की प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं. ठीक आहे. आता पहिले काय होत होतं की पहिल्या पेशीमधलं जे काही केंद्र आहे, पहिले म्हणजे पूर्वीच्या काळी आधी सुरुवातीला ज्यावेळेस सजीवांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली होती त्यावेळेसची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण एखादा सजीव बघू किंवा त्या सजीवाची पेशी बघू तर त्या पेशीमध्ये जे काही केंद्रक आहे तर एक केंद्र अविकसित होतं. कसं होतं, अविकसित, की ज्याचा विकास झालेला नव्हता, पूर्णपणे त्याची रचना स्पष्टपणे आपल्याला पाहता येत नव्हती. तर त्याला काय म्हटलं आपण, आदिकेंद्रकी पेशी. ज्या पेशीमध्ये केंद्रकाचा विकास हा पूर्णपणे झालेला नाहीये, अविकसित त्या ठिकाणी आपल्याला केंद्रक पाहायला भेटतं की जे स्पष्टपणे आपण बघू शकत नाहीत, तर त्या पेशीला म्हणतात आदिकेंद्रकी पेशी. याच्यामध्ये कोणाला काही अडचण. आता आदिकेंद्रकी पेशीमध्ये काय असतं एवढंच लक्षात ठेवायचं की केंद्रकाचा विकास झालेला नसतो. ज्या पेशीमध्ये केंद्रकाचा विकास झालेला नाहीये म्हणजेच न्यूक्लियसची डेव्हलपमेंट झालेली नाहीये त्याला काय म्हणायचं, आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल. त्यानंतर पहा, आता नंतर जेव्हा आपण बघतो की ह्या केंद्रकाचा विकास झाला, काय झाला बाळांनो, विकास झाला. आणि विकास झाला म्हणजेच हा स्पष्ट दिसायला लागला, याचं कार्य लक्षात यायला लागलं आणि याला नंतर आपण म्हटलं दृश्य केंद्रकी पेशी म्हणजेच युकॅरियोटिक सेल. इथे फक्त एक फरक लक्षात ठेवायचा की ज्या पेशीमध्ये केंद्रक अविकसित आहे, ज्याच्यामध्ये आपण केंद्रक स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्याला म्हणायचं आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्या पेशीमध्ये जो काही विकास आहे केंद्रकाचा तो पूर्णपणे झालेला दिसतोय आणि आपल्याला केंद्रक हे स्पष्टपणे पाहायला मिळतंय, त्या पेशीला काय म्हणायचंय तर दृश्य केंद्रकी पेशी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो युकॅरियोटिक सेल्स. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढे पहा, आता तुम्हाला इथे काय डायग्राम दिसतात पहा. बघा, विज्ञान म्हटलं की आपल्याला थोड्याशा आकृत्या पण लागतात. जितक्या पद्धतीने तुम्ही आकृत्यांच्या साहाय्याने अभ्यास कराल तेवढा अभ्यास तुमचा सोपा होतो. कारण की असं म्हटलं जातं की जे काही इमेजेस आहेत, जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्या ब्रेनमध्ये पटपट फिट होत असतं. तर आता लक्षामध्ये घ्या, आपण काय बघितलं मागच्या स्लाइडला की पेशीचे प्रकार किती, 2. मग ही जी आहे तुमची ही आहे प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच काय तुमची आदिकेंद्रकी पेशी. ही कोणती पेशी आहे, आदिकेंद्रकी
पेशी. आणि हे जी आहे युकॅरियोटिक सेल, याला म्हणतात दृश्य केंद्रकी पेशी. काय म्हणतात याला? दृश्य केंद्रकी पेशी. ज्या मुलांना सायन्स इंग्लिशमध्ये सोपं जातं त्यांनी इंग्लिशमध्ये अभ्यास करा, ज्या मुलांना सायन्स मराठीमध्ये सोपं वाटतं त्यांनी मराठीमध्ये अभ्यास करा. शिकवताना मी दोन्ही भाषा वापरते, म्हणजे कोणाला त्या ठिकाणी अवघड वाटणार नाही. आता सगळ्यात पहिले आपण काय बघितलं की पेशीचा पहिला प्रकार ज्याला आपण म्हटलं प्रोकॅरियोटिक सेल, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आदिकेंद्रकी पेशी. दुसरा प्रकार पाहिला युकॅरियोटिक सेल, ज्याला आपण म्हणतो दृश्य केंद्रकी पेशी. बघा शब्दामध्येच आहे. आधी म्हणजे आधीच्या पूर्वीच्या काळातल्या, की ज्याच्यामध्ये विकास झालेला नव्हता केंद्रकाचा. आणि इथे काय बघतो आपण? दृश्य केंद्रकी, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसतंय की केंद्रकाचा विकास झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहू शकतो आपण. तर त्या पेशीला काय म्हणायचं? दृश्य केंद्रकी पेशी. आता ह्या पेशी झाल्या दोन प्रकारच्या. बघा आधी केंद्रकीमध्ये तुम्हाला काहीतरी मुवमेंटसाठी एक बॉडी पार्ट दिसतोय पहा. आता याला काय म्हणतात? या सगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे बघणार आहोत. आणि इथे तुम्हाला दिसते दृश्य केंद्रकी पेशी. आता याच्यामध्ये जे काही बॉडी पार्ट्स आहेत म्हणजे पेशी अंगके आहेत, जसं की न्यूक्लिओइड, केंद्रक, सेल वॉल, पेशी भित्तिका, त्याच्यानंतर रायबोझोम्स, हरितलवके म्हणजे क्लोरोप्लास्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे बघणार आहोत. आता फक्त डायग्राम लक्षात येण्यासाठी आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये पहा इथे न्यूक्लिओइड दाखवलंय तुम्हाला, जे स्पष्टपणे दिसतंय का रे? तर अजिबात नाही, स्पष्टपणे काही दिसत नाही, म्हणून आपण याला काय म्हटलं? आदिकेंद्रकी पेशी. आता इथे पहा जे काही न्यूक्लियस आहे हे केंद्र पूर्णपणे विकसित आहे, स्पष्टपणे दिसत आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रकी पेशी म्हणजेच युकॅरियोटिक सेल. तर इथे तुम्हाला पेशी म्हणजे काय आणि पेशींचे प्रकार या ठिकाणी लक्षामध्ये आले असतील. आता बघा लक्षात कसं ठेवायचं सोपं. काय बघितलं आपण? सगळ्यात पहिले पेशी. काय शिकलो आहोत आपण त्याचं लगेच माइंड मॅप बनवून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला सोपं जात असतं. पेशी म्हणजे काय आणि पेशींचे प्रकार कोणते हे आपण या ठिकाणी पाहिलं. तर काय बघितलं आपण? पेशी म्हणजे, तर पेशी एक लहानात लहान म्हणजेच काय? तर मूलभूत. लहानात लहान म्हणजेच काय? मूलभूत. कसं आहे? तर रचनात्मक, त्याचबरोबर कार्यात्मक घटक आहे. रचनात्मक आणि कार्यात्मक घटक, त्याला आपण काय म्हटलं? पेशी. याच्यामध्ये कोणाला काही अडचण? पेशी म्हणजे काय? तर प्रत्येक सजीवाच्या शरीरात असलेला मूलभूत म्हणजेच लहानात लहान रचनात्मक आणि कार्यात्मक घटक. आता पेशींचे आपण दोन प्रकार पाहिले. याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला होता आदिकेंद्रकी पेशी. काय पाहिला आपण? पहिला प्रकार आदिकेंद्रकी पेशी. आणि दुसरा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे दृश्य केंद्रकी पेशी. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही अडचण नसेल. आदिकेंद्रकीला आपण काय म्हटलं होतं? प्रोकॅरियोट किंवा प्रोकॅरियोटिक्स. आणि दृश्य केंद्रकीला आपण म्हणतो युकॅरियोट्स किंवा युकॅरियोटिक सेल. तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण नाही. आतापर्यंत आपण काय पाहिलं की पेशी म्हणजे लहानात लहान घटक आहे, मूलभूत घटक आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. कोणाचा? तर प्रत्येक सजीवाच्या शरीरामधला. त्यानंतर पेशीचे दोन प्रकार पाहिले, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला आदिकेंद्रकी पेशी, ज्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला दृश्य केंद्रकी पेशी, ज्याला आपण युकॅरियोटिक म्हणतो. याच्यामध्ये जे आहे केंद्रक कसं असतं? तर अविकसित. केंद्रक कसं असतं बाळांनो? अविकसित. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय बघतो की जे काही केंद्रक आहे तर त्या केंद्रकाचा विकास पूर्णपणे झालेला आहे. फक्त ह्याच दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की ज्या पेशीमध्ये केंद्रकाचा विकास पूर्णपणे झालेला आहे त्या पेशीला म्हणायचं दृश्य केंद्रकी, आणि ज्याच्यामध्ये झालेलं नाहीये त्याला म्हणायचं आदिकेंद्रकी पेशी. तर ह्या गोष्टी या ठिकाणी सगळ्यांना क्लिअर झाल्या असतील. नसतील क्लिअर झाल्या कमेंट करायची, आणि पुन्हा काही प्रॉब्लेम असेल तर विचारत जायचं. आता पुढे पहा, पेशी म्हणजे काय पाहिलं? पेशीचे प्रकार पाहिले. आता पेशीबद्दल जी काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला ठिकाणी बघायची आहे. बघा रॉबर्ट हुक नावाचा जो काही सायंटिस्ट आहे तर त्या सायंटिस्टने काय केलं होतं? तर पेशीचा शोध लावला होता. तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे, तर तुम्हाला काय सांगायचंय? रॉबर्ट हुक. या शास्त्रज्ञाचं नाव या ठिकाणी लक्षामध्ये
ठेवायचा आहे. पेशी संज्ञा सर्वप्रथम वापर, जी काही पेशी संज्ञा आहे म्हणजे पेशी शब्दाचा वापर सगळ्यात पहिले कोणी केला होता तर रॉबर्ट हुकने केला होता. कोणत्या पुस्तकामध्ये तर मायक्रोग्राफिया. बघा मायक्रोग्राफिया कोणाचं पुस्तक आहे? रॉबर्ट हुकचं. याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर पेशी ही संज्ञा सर्वात पहिले वापरली होती. बघा त्याने म्हटलं होतं सेल्युआ. बघा जुन्या काळात जेव्हा आपण सेल म्हटलं, बघा इथे पण दिलेलं आहे तुम्हाला, ज्यावेळेस आपण सेल म्हणतो तर आपण याला सेलला काय म्हटलं आतापर्यंत? पेशी. पण सेलला लहान खोली असं सुद्धा म्हटलं जातं का? लहान खोली. पहिले जुन्या काळामध्ये जे काही रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट आहे, तर हा जो सायंटिस्ट आहे याच्या लक्षामध्ये आलं होतं की जे काही पूर्वीच्या काळात जेल असायचे पा कैद्यांना कोंडण्यासाठी जे काही कारागृह होते, तर ते कारागृह कसे असायचे? एकदम अंधारले खोली असायची. समजा एवढा स्पेस आहे तर ह्या स्पेसमध्ये पूर्णपणे अंधार असायचा आणि याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या खोल्या असायच्या की ज्या खोल्यांमध्ये आरोपींना म्हणजेच त्या कैद्यांना कोंडलं जायचं आणि त्याला सेल म्हणायचे. अजून पण काही पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, मूव्हीजमध्ये, की सेल हा शब्द वापरला जातो की हा कोणत्या सेलमध्ये आहे, त्या किंवा त्या क्रिमिनलला कोणत्या सेलमध्ये टाकायचं आहे. असे वाक्य आपण अनेकदा ऐकले असतील. तर हा जो काही सेल शब्द आहे तर तो कशावरनं आला होता? लहान खोली. म्हणजे छोट्या रूम जर असतील ना, बघा मुंबईमध्ये किंवा काही काही सिटीजमध्ये जिथे जागेची खूप कंजक्शन आहे किंवा जागेची कमतरता आहे, तर त्या ठिकाणी खूप छोटे छोटे रूम असतात, तर त्याला काय म्हणतात? सेल. मग रॉबर्ट हुकने काय केलं होतं तर काही जसं की झाडाची साल असेल, कांद्याच्या वरची ती काचळी असेल, तर याच्यामध्ये मायक्रोस्कोपच्या पद्धतीने काही गोष्टी पाहिल्या आणि त्या गोष्टी पाहिल्यावरती त्याच्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये सुद्धा लहान असे काहीतरी डब्बे दिसत आहेत. खूप छोटे छोटे डब्बे आहेत, छोटे छोटे आकाराच्या खोल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. मग त्याने काय नाव दिलं त्याला? सेल. आणि हे सगळ्यात पहिले कोणत्या पुस्तकामध्ये सांगितलं? मायक्रोग्राफिया. आणि पेशी संज्ञेचा वापर सगळ्यात पहिले कोणी केला? रॉबर्ट हुक. आपण लक्षामध्ये काय ठेवतो की पेशीचा शोध लावला रॉबर्ट हुकने. आणि पेपरला काय विचारतात की पेशी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरली? तर कोणी वापरलेली आहे? रॉबर्ट हुकने. पुस्तक काय आहे? मायक्रोग्राफिया. पेशीचा शोध किंवा पेशीचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर रॉबर्ट हुकला त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सजीवांचे लहानात लहान एकक म्हणजेच काय तर पेशी. म्हणजेच काय बाळांनो? पेशी. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आतापर्यंत? सेल. काय म्हणतोय? सेल. मग आपल्या लक्षात काय आलं की सजीवांचं लहानात लहान एकक कोणतं आहे? पेशी आहे. सायटोलॉजी म्हणजे काय तर पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र. पेशीशास्त्र म्हणजेच काय बाळांनो? सायटोलॉजी. पेशीशास्त्र म्हणजेच काय? सायटोलॉजी. मग सायटोलॉजी मध्ये काय केलं जातं तर पेशीचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन याने लावला. बघा पेशी केंद्रक, त्यानंतर पेशी भित्तिका, रायबोसोम्स असतील, त्यानंतर पेशी पटल, पेशी द्रव्य ह्यांसारखे पेशीमध्ये असणारे जे काही अंगकी आहेत ते घटक आहेत, तर ते घटक आपण पुढे पुढे एक एक करून बघणार आहेत. आता आपण काय फक्त लक्षात ठेवायचं की सायटोलॉजी म्हणजे पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र. पेशीमध्ये केंद्रक असतं. बघा पेशीमध्ये केंद्रक असतं, ज्या केंद्रकाचा विकास पूर्ण झालेला आहे त्या पेशी कोणत्या तर दृश्य केंद्रकी, ज्याच्यामध्ये झालेल्या नाही त्या आदिकेंद्रकी. मग ते जे काही केंद्रक आहे तर या केंद्रकाला आपण म्हणतो न्यूक्लियस. काय म्हणतो? न्यूक्लियस. तर या न्यूक्लियसचा शोध कोणी लावलेला आहे? रॉबर्ट ब्राउन. कोणत्या सायंटिस्टने लावलाय मुलांनो? रॉबर्ट ब्राउन. हे लक्षात ठेवा. रॉबर्ट ब्राउन. ठीक आहे. अँटोनी लिव्हेनहुक याने सर्वप्रथम सजीव पेशी पाहिली व तिचं वर्णन केलं. बघा सगळ्यात पहिली पेशी कोणी पाहिली तर पेशी पाहिली रॉबर्ट हुकने. रॉबर्ट हुकने पाहिलेली पेशी कोणती होती? मृत पेशी. कोणती पेशी होती? मृत पेशी म्हणजे डेड सेल होती. कोणती सेल होती बाळांनो? ती डेड सेल होती. मग डेड सेल कोणी पाहिली सगळ्यात पहिले? रॉबर्ट हुक. पण जो काही लिव्हेनहुक नावाचा सायंटिस्ट होता, ह्या लिव्हेनहुक नावाच्या सायंटिस्टने काय केलं होतं तर सगळ्यात पहिले सजीव पेशी म्हणजे लिव्हिंग सेल त्या ठिकाणी पाहिली होती. लिव्हिंग सेल. मग आपल्याला जर कोणी विचारलं की सगळ्यात पहिले लिव्हिंग सेल म्हणजे सजीव पेशी कोणी पाहिली तर लिव्हेनहुक. आणि सगळ्यात पहिले पेशी कोणी पाहिली तर ती कोणी पाहिली? रॉबर्ट हुक. तर ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन न करता व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता आपण आता कोणते पॉइंट शिकलो ते लगेच लिहून घ्या. पहा सगळ्यांनी लेक्चरला बसताना किंवा लेक्चर बघताना व्यवस्थित नोट्स वगैरे काढून घेत चला. बघा पेशी आहे कोणत्या पाहिल्या आपण? मृत पेशी,
आणि जिवंत पेशी. आता मृत शब्द आणि जिवंत शब्द सगळ्यांच्या ओळखीचाच असेल. यालाच आपण म्हटलं डेड सेल आणि याला आपण काय म्हटलं लिव्हिंग सेल. ठीक आहे. मग आपण जेव्हा बघतो की पेशी दोन प्रकारमध्ये पाडल्या आपण, पेशींचे हे जे काही गट आहेत कोणते कोणते, तर लिव्हिंग सेल आणि डेड सेल, म्हणजेच कोणती, जिवंत पेशी आणि मृत पेशी. तर सगळ्यात पहिले मृत पेशी कोणी पाहिलेली आहे, तर रॉबर्ट हुकने. कोणी पाहिली, रॉबर्ट हुक. आणि सगळ्यात पहिले जिवंत पेशी पाहिलेली आहे लिव्हेनहुक. कोणी पाहिलेली आहे, लिव्हेनहुक. तर दोन सायंटिस्टची नावं त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे की पेशीचं निरीक्षण केलं होतं, कोणी केलं होतं, तर दोन सायंटिस्टने. एक पेशी होती मृत पेशी, जिचं सगळ्यात पहिले वर्णन केलं रॉबर्ट हुकने. सगळ्यात पहिले शोध पण त्यानेच लावला. जिवंत पेशी कोणी पाहिली, सगळ्यात पहिले लिव्हेनहुकने. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट होता, याने सगळ्यात पहिले डेड सेल पाहिली, म्हणजेच मृत पेशी पाहिली. पेशी संज्ञेचा वापर सगळ्यात पहिले त्याने केलेला आहे. कोणतं पुस्तक लिहिलं होतं, तर मायक्रोग्राफी या नावाच्या पुस्तकामध्ये त्याला पेशीचा जनक किंवा पेशीच्या शोधाचं जनक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सजीवांचा जे काही लहानात लहान एकक आहे त्याला आपण काय म्हणतो, पेशी म्हणतो. हे सुद्धा कोणी सांगितलेलं आहे, रॉबर्ट हुकने. त्यानंतर पहा, सायटोलॉजी म्हणजेच काय, तर पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र. आता परीक्षेला प्रश्न कसा येतो पहा, की खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये पेशीचा अभ्यास केला जातो, तर काय लक्षात ठेवायचं, सायटोलॉजी. त्यानंतर पहा, पेशी केंद्रक. पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे, तर रॉबर्ट ब्राउन. ह्या सायंटिस्टचं नाव एक लक्षामध्ये ठेवा, रॉबर्ट ब्राउन. अँटोनी लिव्हेनहुक यांनी सर्वप्रथम जिवंत पेशी पाहिली होती आणि सगळ्यात पहिले जिवंत पेशीचं वर्णन केलेलं होतं. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलेलं आहे तर ते सगळं एकदा 5 मिनिटात रिवाइज करा. सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं की जी काही पेशी आहे, जी काही सेल आहे, तर त्या सेलला आपण काय म्हटलं की रचनात्मक आणि कार्यात्मक असणारं लहानात लहान घटक. म्हणजे तो एक लहान घटक आहे, प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये असतो आणि पुढे जाऊन त्याच्यापासूनच उती बनतात, उतींपासूनच अवयव बनतात, अवयवांपासून अवयव संस्था आणि त्याच्यापासून बनतो तो एक सजीव. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर आपण काय पाहिलं की पेशीचे किती प्रकार असतात, 2 प्रकार असतात. पहिला प्रकार कोणता, आदिकेंद्रकी पेशी, ज्याच्यामध्ये केंद्रकाचा विकास पूर्णपणे झालेला नसतो, आणि दृश्य केंद्रकी, ज्याच्यामध्ये केंद्रकाचा विकास पूर्णपणे झालेला असतो. त्यानंतर पुढे आपण त्याच्याबद्दलच्या डायग्राम पाहिल्या, त्याच्या आकृत्या लक्षात घेतल्या. इथे आपण पुन्हा ते व्यवस्थित एक्सप्लेन केलं होतं. त्यानंतर आपण पेशीबद्दल काही माहिती पाहिली की पेशी जिवंत पण असते आणि मृत पण असते. सगळ्यात पहिले पेशीचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट हुकने. रॉबर्ट हुकने जी पेशी पाहिली ती होती मृत पेशी. कोणती पेशी होती, मृत पेशी. पेशी संज्ञेचा सगळ्यात पहिले वापर कोणी केला, रॉबर्ट हुकने. कोणत्या पुस्तकामध्ये, मायक्रोग्राफिया. पेशीचा शोध किंवा पेशीच्या शोधाचं जनक असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याने सांगितलं होतं की सजीवाचं लहानात लहान जे काही एकक आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, पेशी म्हणतो. सायटोलॉजी म्हणजे पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र हे त्याने सांगितलं होतं. केंद्रकाचा शोध कोणी लावला, तर कोणी लावलेला आहे, रॉबर्ट ब्राउनने. अँटोनी लिव्हेनहुक म्हणजेच लिव्हेनहुक नावाच्या सायंटिस्टने काय केलं होतं, सगळ्यात पहिले सजीव पेशी जी आहे, लिव्हिंग सेल जी आहे, तर त्या लिव्हिंग सेलचं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी त्याने केलेलं होतं. तर आतापर्यंत तुम्ही जेवढं काही पाहिलं त्याचे पटपट स्क्रीनशॉट मारून घ्यायचे आहेत. काही प्रॉब्लेम आला, पुन्हा बॅक यायचं, व्हिडिओ पुन्हा पाहायचा. तरीही अडचण आली तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारून घ्यायची. आता बघा, पेशी तर पाहिली, पेशीचा अभ्यास झाला, पेशीचं वर्णन केलं, पेशीचा शोध लागला, पेशीमध्ये कोणते घटक आहेत आपण ते पण सांगितले. आता आपल्याला काय बघायचंय की पेशीचा सिद्धांत जो होता, सिद्धांत म्हणजेच काय, सेल थेअरी. याला आपण काय म्हणतो बाळांनो, सेल थेअरी. पेशीचा सिद्धांत म्हणजे सेल थेअरी. आता ही कोणी दिली होती, तर श्वान आणि शिल्डेन. कोणी दिली होती बाळांनो, श्वान आणि शिल्डेन. ह्या दोन सायंटिस्टने मिळून काय केली होती, सेल थेअरी दिली होती. यांनी सेल थेअरीमध्ये काय सांगितलं की पेशी सजीवांचा पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. आपण याच्या आधी व्याख्येमध्ये पण हेच पाहिलंय सेम. हा सिद्धांत कोणी दिला होता, श्वान आणि शिल्डेनने दिला होता. कोणी दिला होता, श्वान आणि शिल्डेन. नावं वारंवार लक्षात ठेवायची, श्वान आणि शिल्डेन. ह्या दोन सायंटिस्टने, ह्या दोन शास्त्रज्ञांनी काय दिला होता, तर पेशीचा सिद्धांत दिला होता. आजही आपण त्या सिद्धांतानुसार अभ्यास करतोय. पेशी सजीवांचा पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे हे ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सेलची लाइनेज थेअरी पहा. आता यांनी काय सांगितलं की जे काही सेल आहे तर ते काय आहे, रचनात्मक घटक आहे, कार्यात्मक घटक आहे आणि पायाभूत आहे. पण एक नावाचा सायंटिस्ट आला पहा, त्याचं नाव होतं रॉबर्ट वर्चॉव. काय नाव होतं त्या सायंटिस्टचं, रॉबर्ट विर्चॉव किंवा त्याला वर्चॉव पण म्हणा. याचं पूर्ण नाव काय आहे, रॉबर्ट
विरचॉ किंवा रॉबर्ट वर्च. तुम्हाला जे सोपं वाटतं ते म्हणा, फक्त हे जो काही शब्द आहे तो लक्षात ठेवा. आता ह्या सायंटिस्टने काय केलं, त्याने सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती मूळच्या पेशीपासूनच होते, हे सिद्धांत त्याने मांडलं आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं, प्रूफ करून दाखवलं. बघा, समजा एक कॉन्फरन्स बसली आहे आणि सगळे सायंटिस्ट लोक बघतायत की आता काहीतरी सेल थेरी मांडायची आहे. मग श्वान उलटतो, चिल्ड्रन पण उठतो आणि ते दोघं काय म्हणतात की हा सिद्धांत आम्ही मांडलेला आहे. तो सिद्धांत कसा होता, पेशी सजीवांचा पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे हे दोघांनी सांगितलं. आणि तिथे त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की ही सेल थेरी आहे, याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही आणि हे पूर्णपणे बरोबर आहे. त्याच्यानंतर एक हुशार मुलगा असतो, तो उठतो, तो म्हणतो, तो मुलगा म्हणजे कोण, रॉबर्ट विरचॉ. तर हा सायंटिस्ट असतो आणि तो काय म्हणतो की ह्या दोघांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, पण यांनी सांगितलंच नाही की पेशीची निर्मिती कशी होते. तुम्ही हे सांगताय की पेशी हे मूलभूत घटक आहे, रचनात्मक आहे, कार्यात्मक आहे, परंतु ती पेशी, ती सेल तयार कशी होते हे त्याने सांगितलं नाही. हे कोणी सांगितलं होतं, तर विरचॉ नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं. त्यामुळे हा सायंटिस्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याने सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती मूळच्या पेशीपासून होते. काय सांगितलं बाळांनो त्यांनी, प्रत्येक पेशीची निर्मिती ही मूळच्या पेशीपासून होते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एव्हरी सेल इज फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. काय सांगितलं त्यांनी, इंग्लिशमध्ये पण लिहून घ्या आपलं सोपं साधं. each and every cell forms from pre-existing one. पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच नवीन पेशीची निर्मिती होते. हे कोणी सांगितलं होतं, तर विरचॉ नावाच्या सायंटिस्टने. त्याचं नाव पण काय आहे, रॉबर्टच आहे. बघा, रॉबर्ट हुक पण आला, आता रॉबर्ट विरचॉ पण आला. फक्त त्यांची आडनावं लक्षात ठेवली तरी खूप आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सिद्धांत काय होता की पेशी काय आहे, मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. याच्यावरती अजून लायनेज थेरी काय आली, विरचॉ नावाच्या सायंटिस्टने दिली होती आणि त्याने सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती ही मूळच्या पेशीपासूनच होत असते. आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं की ईच अँड एव्हरी सेल इज फॉर्म्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. पहिले अस्तित्वात असणाऱ्या सजीवापासून किंवा पहिले अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच दुसऱ्या जीवाची निर्मिती होते, हे आपल्याला माहिती आहे. पण ते कोणामुळे माहीत झालं होय, तर विरचॉ नावाच्या सायंटिस्टमुळे. आता याला मर्यादा आहे काय, पहा, पहिल्या पेशीची निर्मिती कशी आहे हे स्पष्ट केलेलं नाही. आपण म्हणतो की नाही कोंबडी आधी की अंड, तर हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये की सगळ्यात पहिले ह्या धर्तीवरती सजीव कसा आला, पेशी कशी निर्माण झाली, याबद्दल कुठलीही आतापर्यंत एकदम परफेक्ट थेरी कोणी मांडलेली नाहीये. फक्त काय सांगितलेलं आहे की हा पेशी हा एक मूलभूत घटक आहे, कार्यात्मक घटक आहे. आणि लायनेज थेरी काय दिली की प्रत्येक पेशीची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच त्या ठिकाणी होत असते. तर लक्षामध्ये ठेवायचंय. आता पेशीबद्दल काही गोष्टी पहा. सर्व सजीवांची निर्मिती पेशीपासूनच होते. अपवाद विषाणू. विषाणू म्हणजेच काय रे बाळांनो, व्हायरस. विषाणू म्हणजे काय, व्हायरस. व्हायरसमध्ये पेशी नसते, व्हायरसमध्ये पेशी नसते. हा असेल्युलर असतो. कसा असतो, असेल्युलर. याच्यामध्ये पेशी नाही, विषाणूमध्ये पेशी सापडत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा की व्हायरसमध्ये, विषाणूमध्ये पेशी नसते. बाकी उरलेल्या सगळ्या सजीवांची निर्मिती कशापासून होते, पेशीपासून. सजीवांचे सर्वात लहानात लहान एकक म्हणजेच काय, पेशी. आतापर्यंत आपण ओढून ओढून हेच ऐकलंय, मी ओढून ओढून सांगितलं आणि तुम्ही ऐकलेलं आहे. काय ऐकलं तुम्ही की सजीवांचं सर्वात लहान एकक कोणतं आहे, तर पेशी आहे. सजीवांच्या निर्मितीची सुरुवात एक पेशीपासून होते. बघा, जेव्हाही आईच्या गर्भामध्ये किंवा कुठल्याही सजीवाच्या पोटामध्ये एखादं बीज रुजतं, तर ते कसं असतं, एक पेशी असतं. मग त्याला हळूहळू करून अनेक पेशा फुटत जातात आणि पुढे जाऊन एका सजीवाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आपण बघतो की नाही, जर एखाद्या सजीवाला जन्म घ्यायचा असेल तर 9 महिने वाट पाहावी लागते. म्हणजेच काय होत असतं, तर हळूहळू त्या बाळाची विकास त्या ठिकाणी होत असते. जो गर्भ आहे त्या गर्भाला पेशा फुटत चालतात, हात पाय डोकं नाक सगळे अवयव विकसित होतात आणि पूर्ण विकास झाल्यानंतर ते बाळ जन्माला येतं. म्हणजेच आपण काय पाहिलं की सुरुवात कशी असते, तर फक्त आणि फक्त एकाच पेशीपासून असते. सजीवांच्या सर्व जीवनक्रिया पेशीमध्येच घडतात. आता हे पण आपण एक्सेप्ट केलं पाहिजे की मानवाचं शरीर बनलंय कशापासून, पेशींपासून. मग सगळ्या ज्या काही क्रिया आहेत, जसं श्वसन असेल, अन्नपचन असेल, त्यानंतर तुमची उत्सर्जन होणारं असेल किंवा तुमचं प्रजनन असेल, चेतासंस्था असेल, तर ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया कुठे घडतात, तर पेशीमध्येच घडतात, सेलमध्येच घडतात. पेशी हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. ही ओळ आतापर्यंत तुम्ही 50 वेळा ऐकली असेल, ही विसरायची नाही की पेशी काय आहे, सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक
घटक आहे. आता तुम्हाला पेपरला प्रश्न कसा विचारतात की खालीलपैकी कोणतं विधान पेशीबद्दल चूक आहे किंवा अचूक आहे. पेशी देतात आणि पेशीबद्दल तुम्हाला 4 विधानं देतील की याच्यापैकी कोणतं विधान अचूक आहे, कोणतं चूक आहे. जसं अब चूक, अब क बरोबर, अब क चूक, खालीलपैकी एक कोणतंही नाही किंवा यापैकी नाही. तर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवायचे. किती पॉईंट पाहिले आतापर्यंत आपण. आता याच्यामध्ये प्रश्न कसा आला होता पहा. पेशी सिद्धांत जो आहे त्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे की श्वान आणि शिल्डन याने पेशीचा सिद्धांत मांडला होता, एवढं दिलं होतं. आणि काय सांगितलं होतं की काही लायनेज थेरी आहे. विर्चो नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती मूळ पेशीपासूनच होते. 2 ओळ दिल्या आणि याला काय म्हटलं होतं अ आणि खालच्याला काय म्हटलं होतं ब. मग अब बरोबर अब चूक, अ बरोबर ब चूक, ह्या पद्धतीची प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. जर तुम्ही प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह केले, सर्व पेपर सोडवले, तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न नक्कीच सापडतील. त्यानंतर पेशीची काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्ये खालीलपैकी बघा. सर्वात मोठी पेशी कोणतं आहे तर शहामृगाचं अंड. आता शहामृगाचं अंड कसं आहे पहा, 18 सेंटीमीटर. म्हणजे विचार करा त्याचा आकार केवढा असेल. साधारणतः एवढा आकार त्याचा आपण धरूया. 18 सेंटीमीटर असणार आहे आणि ही सगळ्यात मोठी पेशी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? शहामृगाचं अंड. त्यानंतर सर्वात लहान पेशी आपण कोणाला म्हणतो? मायक्रोप्लाझम. कोणाला म्हणतो बाळांनो? मायक्रोप्लाझम. 0.1 मायक्रोमीटर. बघा 0.1 मायक्रोमीटर एवढी त्याची लेंथ. आता मायक्रोमीटर म्हणजे पहा 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁻6 मायक्रोमीटर. हे एकक त्या ठिकाणी लक्षात ठेवा की 1 मीटर म्हणजे 10⁻⁻⁰ म्हणजेच मायक्रोमीटर. सगळ्यात लांब पेशी म्हणून चेतापेशीला ओळखलं जातं. बघा लांब वेगळं. लांब म्हणजे काय? लेंथ, त्याची लांबी. लांबीच्या नुसार जर बघितलं सगळ्यात मोठी पेशी कोणती? चेतापेशी. आणि मोठी म्हणजे काय? इथे आकारमान. इथे काय वाढणं त्याचं आकारमान आहे. आणि आकारमानाने कोण मोठं आहे? शहामृगाचं अंड. आणि सगळ्यात छोटी कोणतं आहे तर मायक्रोप्लाझम. आपण म्हणतो की नाही खूप माणूस हायटेड आहे, खूप उंची जास्त आहे. उंची जास्त म्हणजे काय? लांब पेशी. कोणती? चेतापेशी. आणि मोठं म्हणजे काय तर तब्येतीने किंवा गुबगुबीत जो माणूस असतो की नाही तब्येतीने एकदम सुधारलेला वजनदार, त्या माणसाला आपण काय म्हणूया? मोठं माणूस किंवा मोठी पेशी. बघा याला काय म्हणू आपण? मोठं. आणि याला काय म्हणू आपण? लांब. काय म्हणूया? लांब. मग लांब पेशी आले की चेतापेशी आणि मोठी पेशी आले की शहामृगाचं अंड. आणि लहान पेशी कोणती आहे? सगळ्यात लहान तर मायक्रोप्लाझम. त्याची जे काही साईज आहे ती साईज किती? 0.1 मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे किती? 10⁻⁻⁰ हे लक्षात ठेवायचंय. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, ते लक्षात ठेवा. याच्यावरती एमपीएससी त्याचबरोबर सरसाईमध्ये सुद्धा खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. आता पुढे पहा. पेशीचा आकार मायक्रोमीटर एककात मोजला जातो. बघा कशामध्ये मोजला जातो? मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? 10⁻⁻⁰. पेशीचा आकार हा पेशीच्या कार्यावरती अवलंबून असतो. बरोबर आहे. ज्या पद्धतीचं पेशी कार्य करणार तसंच त्याचा आकार असणार. अमिबा, WBC स्वतःचा आकार बदलू शकतात, बदलतात. अमिबा पाहिला असेल पहा सगळ्यांनी. कशाही आकाराचा काढा त्याला अमिबा म्हणूया. हा पण अमिबा आहे, हा पण अमिबा आहे, असा काढला तर तो पण अमिबा आहे. परत आपण कसाही काढला तर त्याला काय म्हणतात? अमिबा. अमिबाला कुठलाही ठराविक आकार नसतो. त्याला जशी गरज भासेल, त्याला जसं वाटेल की आता मला हा आकार घ्यायचा आहे, तो आकार त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच प्रकारचे आहेत WBC म्हणजेच पांढऱ्या पेशी. WBC म्हणजे काय बाळांनो? पांढऱ्या पेशी. WBC म्हणजेच काय? पांढऱ्या पेशी. याला आपण म्हणूया व्हाईट ब्लड सेल. याला काय म्हणायचं? व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेल आणि अमिबा ह्या दोन ज्या प्रकारच्या पेशी आहेत तर ह्या पेशी स्वतःचा आकार बदलवू शकतात. पेशीचा आकार कशामध्ये मोजला जातो तर मायक्रोमीटर मध्ये. त्यानंतर पहा आरबीसी म्हणजे द्विअंतर्वक्र म्हणजेच बाय कॉन्केव्ह जे काही सेल असतात. आरबीसी म्हणजे कोणत्या? रेड ब्लड सेल. बघा इथे लिहून घेऊ आपण. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल म्हणजेच लाल पेशी. म्हणजेच आपण याला काय म्हणतो? लाल पेशी. रक्तामध्ये सापडतात की नाही त्या ह्या लाल पेशी. याचा आकार कसा असतो? बायकॉन्केव्ह म्हणजे द्विअंतर्वक्र असतो, ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. बघा जे काही लाल पेशी आहेत, रेड ब्लड सेल आहेत, त्यांना काय करावं लागतं की ऑक्सिजन वाहून न्यावा लागतो.
आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जर सगळ्या अवयवांना कोणी पोहोचवत असेल तर कोण पोहोचवतं, तर आरबीसी म्हणजेच रेड ब्लड सेल, त्यालाच आपण लाल पेशी म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपली रक्तविसरण संस्था बघणार आहेत त्यावेळेस त्या लक्षामध्ये घ्यायच्यात. आता फक्त काय लक्षात ठेवायचं की आरबीसी नावाची एक सेल असते, तिचा आकार कसा आहे, द्विअंतर्वक्र आहे, बायकॉन्केव्ह आहे. आणि हा आकार कशामुळे आहे, तर त्याला रक्ताचा जो काही रक्ताचा प्रवाह आहे तर तो सुरळीत ठेवायचा असतो, त्यामुळे त्याचा आकार आहे. आपल्याला पहिलं वाक्य काय सांगितलं होतं की जो काही पेशीचा आकार आहे पेशीच्या कार्यावरती अवलंबून असतो. पेशीला जे कार्य करायचं आहे त्यासाठी त्याचा आकार हा विशिष्ट पद्धतीने दिलेला असतो. आणि त्याच्यामध्ये दोन पेशी अशा सांगितल्या, अमिबा आणि व्हाईट ब्लड सेल म्हणजेच पांढऱ्या पेशी. मराठीमध्ये लक्षात ठेवा, अमिबा किंवा व्हाईट ब्लड सेल किंवा पांढऱ्या पेशी, तुम्हाला जे सोपं वाटेल ते लक्षात ठेवा. तर ह्या जे काही दोन प्रकारच्या पेशी आहेत तर ते स्वतःचा आकार त्या ठिकाणी बदलवू शकतात, हे आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण नसावी. आता पुढे या. आता याच्यामध्ये आपण काय बघतोय ते पहा. आता इथे तुम्हाला दोन प्रकारच्या पेशी दिलेल्या आहेत. पहिली पेशी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे वनस्पती पेशी आणि दुसरी आहे प्राणी पेशी. प्राणी पेशी म्हणजेच काय, याला म्हणूया आपण ॲनिमल सेल. आणि वनस्पती पेशी म्हणजेच प्लांट सेल. आता इथे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की पेशीचे दोन प्रकार पडतात, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. काय लक्षात आलं तुमच्या की पेशीचे दोन प्रकार पडतात, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. प्राणी पेशी म्हणजेच ॲनिमल सेल आणि वनस्पती पेशी म्हणजेच प्लांट सेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आकृतीमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीच्या त्या पेशी आपल्याला पाहायला भेटतात. फक्त फरक काय पहा, जी काही वनस्पती पेशी आहे तर वनस्पती पेशीला असते पेशी भित्तिका. काय असते त्याला, पेशी भित्तिका. तर ही जी काही पेशी भित्तिका आहे तर ही कुठे नसते रे, प्राणी पेशीमध्ये नसते. यासारखे काही वेगवेगळे छोटे छोटे बदल आहेत की इथे जी काही रिक्तिका आहे तर ही रिक्तिका छोटी असते, इथे रिक्तिका जी आहे ती मोठी असते. त्याचबरोबर याच्यामध्ये काय आहे, पेशी भित्तिका आहे हिरव्या कलरमध्ये, ती याच्यामध्ये नाहीये. बघा, हिरवा कलर म्हणजे कोणाचा, वनस्पतीचा. का बरं, कारण की त्यांना अन्न बनवण्यासाठी काय लागत असतं, क्लोरोफिल लागत असतं. आता प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय, फोटोसिंथेसिस, की ज्या प्रक्रियेमध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यासाठी त्यांना काय लागत असतं, तर क्लोरोफिल, हरितद्रव्य त्या ठिकाणी लागत असतं. आणि हे प्रेझेंट आहे, कोणी दाखवलंय, ह्या ग्रीन कलरच्या भित्तिकेने दाखवलंय. हीच भित्तिका आपल्याला प्राणी पेशीमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे प्राणी पेशीमध्ये आणि वनस्पती पेशीमध्ये काही किरकोळ बदल आहेत, जे बदल आपण पुढच्या लेक्चरमध्ये लक्षामध्ये घेणार आहोत. आता फक्त लक्षात काय ठेवायचं की पेशींचे दोन प्रकार पडतात, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. त्याच्या आकृत्या तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जे काही अंगके आहेत पहा, पेशीपटल, पेशीद्रव्य, केंद्रक, तंतुकणिका, त्यानंतर याला आपण रिक्तिका म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये हरित लवके या ठिकाणी दाखवलेली आहेत. ही हिरवी काय आहेत, हरित लवके. यासारख्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथे काय लक्षात ठेवायचं फक्त की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी असे पेशींचे दोन प्रकार असतात. काही अवयव हे प्राणी पेशीमध्ये आहेत तर काही अवयव वनस्पती पेशीमध्ये आहेत. दोघांमध्ये काही साम्य अवयव पण पाहायला भेटतात, परंतु काही अवयव असे आहेत, काही अंगके अशी आहेत की जी वनस्पती पेशीमध्ये आहेत परंतु ती प्राणी पेशीमध्ये सापडत नाहीत. तर यासारख्या काही गोष्टी आपण या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. पेशीची वैशिष्ट्ये होती ती आपण त्या ठिकाणी पाहिले की पेशीचा आकार कसा असतो, तो मायक्रोमीटर मध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर पेशीचा आकार त्याच्या कार्यावरती ठरतो. सगळ्यात मोठी पेशी कोणती, तर शहामृगाचं अंड. सगळ्यात लांब पेशी कोणती, तर चेतापेशी. आणि सगळ्यात लहान कोणती, तर मायक्रोप्लाझ्म. हे लक्षात ठेवायचं. सजीवांची निर्मिती ही पेशींपासून होते. लहान एकक सगळ्यात कोणतं, पेशी. सजीवांच्या निर्मितीची सुरुवात कशापासून होत असते, तर एकाच पेशीपासून होत असते. सजीवांच्या सर्व जीवन प्रक्रिया कुठे घडतात, तर पेशीमध्ये घडतात. त्याचबरोबर पेशी सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे, हे आपण वारंवार लक्षामध्ये ठेवलं आहे. पेशीचा सिद्धांत कोणी दिला होता, श्वान आणि शिल्डेन. कोणत्या दोन सायंटिस्टने दिला होता, कोणते दोन शास्त्रज्ञ होते, ते श्वान आणि शिल्डेन. त्यांनी काय दिला, पेशीचा सिद्धांत. आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की पेशी हे सजीवांचं पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. आता याला लायनेज थेरी आली, म्हणजे याची सुधारित थेरी काय आली, कोणी दिली होती, विर्चॉ नावाच्या सायंटिस्टने. त्याने सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती ही मूळच्या पेशीपासून होते. म्हणजेच काय, तर प्रत्येक सेल जी आहे तर ती प्री एक्झिस्टिंग जी काही सेल असते तिच्यापासून बनते. पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच दुसरी पेशी बनते. हे कोणी सांगितलं, तर रॉबर्ट विर्चॉ नावाच्या सायंटिस्टने. त्यानंतर पेशी किती पाहिल्या आपण, दोन प्रकारच्या, मृत आणि
जिवंत पेशी. मृत पेशीचा सगळ्यात पहिला अभ्यास कोणी केला? रॉबर्ट हुकने. आणि जिवंत पेशीचा लिवेन हुकने. शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. सगळ्यात पहिले संज्ञेचा वापर कोणी केला? पेशी रॉबर्ट हुकने. कोणत्या पुस्तकामध्ये? मायक्रोग्राफिया. त्याने अभ्यासलेली पेशी कशी होती? मृत होती. लिव्हेनहुक नावाचा सायंटिस्ट आला, याने सगळ्यात पहिले काय केलं? सजीव पेशी म्हणजे लिव्हिंग सेल, जिवंत पेशी त्या ठिकाणी सांगितली. त्यानंतर केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे? रॉबर्ट ब्राउन. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण याच्या आधी काय पाहिलं? सगळ्यात पहिले लेक्चर स्टार्ट होताना की पेशीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता आहे? तर आदिकेंद्रकी पेशी. आणि दुसरा प्रकार आहे दृश्यकेंद्रकी पेशी. ही जी काही पेशी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लिओइड दिसतं, म्हणजे केंद्र पूर्णपणे विकसित नाहीये, तर त्याला काय म्हटलं आपण? प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी, ज्याच्यामध्ये केंद्रकाचा विकास झालेला नाही. आणि ज्याच्यामध्ये केंद्रकाचा विकास झालेला आहे, ज्याच्यामध्ये स्पष्ट प्रकारे दृश्य आहे केंद्रक, त्या पेशीला म्हणतात दृश्य केंद्रकी पेशी. बघा इथे दिसतंय, ते त्याच्यामध्ये दिसतंय का? तर नाही. त्यानंतर प्रकार हे आपण बघितलेच आहे. आता इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पेशी जी आहे ती सगळ्यात लहान आहे. पेशींपासून काय बनतं? पुढे जाऊन ऊती बनते. ऊतीपासून काय बनतं? तर अवयव बनतो. आणि अवयवापासून बनते ती अवयव संस्था. आणि अवयव संस्थेपासून मिळून बनतो तो एखादा सजीव. काय बनतो बाळांनो? सजीव. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जी काही विषाणू आहेत, विषाणू म्हणजेच काय? व्हायरस. विषाणू म्हणजेच काय? व्हायरस. तर यांच्यामध्ये पेशी नसते. पेशी नसते. या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर पेशी कशामध्ये नाहीये? विषाणूमध्ये नाहीये. बाकी प्रत्येक सजीवामध्ये पेशी पाहायला भेटते. त्यानंतर पेशी हे सजीवाचं पायाभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे, ते आपण पाहिलं. ह्या पद्धतीने आपण जो काही फर्स्ट पार्ट स्टार्ट केला होता की पेशी म्हणजे काय, पेशीचे प्रकार किती, पेशी कुठे कुठे असतात, पेशींपासून ऊती बनते, नंतर अवयव बनतो, नंतर अवयव संस्था बनते, अवयव संस्था एकत्रित मिळून सजीव बनतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये घेतलेल्या आहेत ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये, किंवा हा जो काही पूर्ण आपण टॉपिक कव्हर करणार आहेत पेशी जीवशास्त्राचा. तर त्याच्यामध्ये जे काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे होता, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय, येऊनही गेलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपण आजच्या याच्यामध्ये बेसिकली पाहिलेल्या आहेत. आता याचा जो काही पार्ट 2 आहे तो आपण घेऊया उद्याच्या सेशनमध्ये. आजचं सेशन सगळ्यांना आवडलं असेल तर सगळ्यांनी लाईक करायचंय, कमेंट करायचंय. त्याचबरोबर प्ले स्टोर मधनं जे काही आपलं ऍप आहे स्पर्धाग्राम, ते डाउनलोड करून तुम्हाला जर कोर्स घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कोर्स अवेलेबल आहे. पटपट जाऊन ते कोर्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता प्रजासत्ताक दिनानिमित्त तर तुम्ही घेतलेच पाहिजेत. ते कोर्स घ्या, त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित सगळे लेक्चर्स भेटतील, तुमचं सिलेबस टोटली कव्हर होईल. त्याचबरोबर आता टॉपिक हा आपण पार्ट 1 घेतलेला आहे. पार्ट 2 घेतल्याच्या नंतर जेव्हा हा टॉपिक कंप्लीट होईल तेव्हा त्याच्यावरती कशा प्रकारे PYQ विचारले होते, पूर्वी कोणते प्रश्न आलेले आहेत, तर ह्या गोष्टींचं स्पष्टीकरण सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आजचं लेक्चर सगळ्यांनी शेअर करायचंय.